तुम्ही कधी विचार केलाय का की आपण सकाळी का उठतो? आपल्या जगण्याचा खरा उद्देश काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 100 वर्षांचे आयुष्य, तेही पूर्णपणे निरोगी आणि आनंदी राहून जगता येते का? हे प्रश्न कदाचित तुम्हाला थोडे दार्शनिक वाटतील, पण जपानमधील एका छोट्याशा बेटावर या प्रश्नांची उत्तरं तिथे राहणारे लोक दररोज अनुभवत आहेत. आपण बोलत आहोत इकिगाई या जगप्रसिद्ध पुस्तकाबद्दल. हे पुस्तक केवळ वाचनासाठी नाही, तर ते जगण्यासाठी आहे. या पुस्तकाचे लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांनी जपानमधील ओकिनावा बेटावर जाऊन तिथल्या शतायुषी लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रदीर्घ आयुष्याचे रहस्य जगासमोर मांडले. ओकिनावाच्या लोकांच्या जीवनाचा अभ्यास केल्यावर लेखकांना जे सापडले ते म्हणजे इकिगाई. इकिगाई हा एक जपानी शब्द आहे, जो 2 शब्दांपासून बनला आहे. इकी म्हणजे जीवन आणि गाई म्हणजे मूल्य किंवा फळ. सोप्या भाषेत सांगायचे तर सकाळी झोपेतून उठण्याचे कारण म्हणजे इकिगाई, जीवनाचे मूल्य म्हणजे इकिगाई. आपल्यापैकी अनेकांचे आयुष्य हे कामाचा ताण, घाई आणि भविष्याची चिंता यातच निघून जाते. पण ओकिनावामधील लोक कधीही निवृत्त होत नाहीत. तिथे रिटायरमेंट या शब्दाला कोणताही पर्याय नाही. ते आयुष्यभर सक्रिय राहतात, कारण त्यांना त्यांच्या जगण्याचा उद्देश सापडलेला असतो. भाग 1. इकिगाई म्हणजे नक्की काय? इकिगाई ही संकल्पना केवळ एका वाक्यात सांगता येणार नाही. ती एक अशी अवस्था आहे जिथे 4 गोष्टींचा संगम होतो. जेव्हा तुम्ही स्वतःला हे 4 प्रश्न विचारता आणि त्या प्रश्नांची उत्तरं एका बिंदूवर मिळतात, तेव्हा तिथे तुमचा इकिगाई दडलेला असतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायला आवडते. याला आपण आपली आवड किंवा पॅशन म्हणू शकतो. असा कोणताही छंद किंवा काम जे करताना तुम्ही वेळ विसरून जाता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीत निष्णात आहात. तुमचे कौशल्य. कदाचित तुम्हाला स्वयंपाक चांगला करता येतो किंवा तुम्ही लोकांशी संवाद साधण्यात पटाईत आहात. तिसरी गोष्ट, जगाला आज कशाची गरज आहे. याला आपण आपले ध्येय म्हणू शकतो. आणि चौथी गोष्ट, तुम्हाला कोणत्या कामाचे पैसे मिळू शकतात. हा तुमचा व्यवसाय, तुमचं प्रोफेशन. जेव्हा या 4ही गोष्टींचा विचार केला जातो, तेव्हा जीवनात एक संतुलन निर्माण होते. तुम्हाला एखादी गोष्ट आवडते आणि तुम्ही त्याच्यात चांगले आहात, पण त्यातून पैसे मिळत नाहीत, तर तो फक्त तुमचा छंद राहतो. जर तुम्हाला पैसे मिळतात आणि तुम्ही त्याच्यात चांगले आहात, पण तुम्हाला ते काम आवडत नाही, तर तुम्हाला नेहमीच एक रिक्तपणा जाणवेल. इकिगाई म्हणजे या सर्वांचा सुवर्णमध्य शोधणे. जपानमधील अनेक लोकांसाठी हा इकिगाई खूप मोठा असण्याची गरज नाही. एखाद्या आजोबांसाठी सकाळी नातवांना शाळेत सोडणे किंवा आपल्या बागेत झाडांची निगा राखणे हा सुद्धा त्यांचा इकिगाई असू शकतो. आपल्या मराठी मातीतही अनेक उदाहरणे आहेत. एखादा शेतकरी जेव्हा पहाटे कडाक्याच्या थंडीत आपल्या पिकाला पाणी द्यायला जातो, तेव्हा ते केवळ काम नसते, तो त्याचा इकिगाई असतो. कारण त्याला माहीत असते की त्याच्या कष्टावर हजारो लोकांची भूक भागणार आहे. लेखकानं हेच स्पष्ट केले आहे की जेव्हा तुमच्या कामाला एक अर्थ प्राप्त होतो, तेव्हा तुमचे आयुष्य आपोआप प्रदीर्घ आणि आनंदी होते. भाग 2. खाण्यापिण्याचे आणि आरोग्याचे जपानी तंत्र. ओकिनावामधील लोकांच्या दीर्घायुष्याचे दुसरे महत्त्वाचे रहस्य त्यांच्या आहारात दडलेले आहे. तिथे एक म्हण खूप प्रसिद्ध आहे, हारा हाचिबू. याचा अर्थ असा की जेव्हा तुमचे पोट 80% भरले आहे असे तुम्हाला वाटते, तेव्हा जेवण थांबवा. आपण सहसा काय करतो? जोपर्यंत पोट गच्च भरत नाही किंवा जेवण घशाशी येत नाही, तोपर्यंत आपण खात राहतो. पण जपानी लोक मानतात की अति खाण्यामुळे शरीराची पचनशक्ती कमकुवत होते आणि शरीरात विषारी घटक टॉक्सिन्स साठतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्या पोटाकडून मेंदूला आता पोट भरले आहे हा संदेश पोचायला सुमारे 20 मिनिटांचा वेळ लागतो. जर आपण भराभर जेवत गेलो तर मेंदूला सिग्नल मिळेपर्यंत आपण गरजेपेक्षा जास्त जेवलेले असतो. यामुळे शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढते आणि इन्सुलिनच्या कार्यावर ताण येतो.
ओकिनावामधील लोक खूप हळूहळू आणि मन लावून जेवतात, ज्यामुळे त्यांना कमी अन्नातही जास्त समाधान मिळते. त्यांच्या आहारात प्रामुख्याने भाज्यांचा समावेश असतो. ओकिनावामधील लोक दिवसाला सरासरी 18 प्रकारचे वेगवेगळे अन्नपदार्थ खातात. यात टोफू, रताळी, कारले आणि भरपूर हिरव्या पालेभाज्या असतात. त्यांच्या आहारात साखरेचा आणि मिठाचा वापर अत्यंत कमी असतो. तसेच ते ग्रीन टी किंवा जॅस्मिन टी मोठ्या प्रमाणात पितात, ज्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पेशींचे नुकसान टाळतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात. याशिवाय ओकिनावामधील लोक जेवण लहान लहान वाट्यांमध्ये वाढतात. यामुळे ताट भरलेले वाटते, पण अन्नाचे प्रमाण कमी असते. आपणही जर मोठ्या ताटाऐवजी लहान ताटात जेवलो तर आपण नकळतपणे कमी कॅलरीज घेऊ शकतो. हा साधा बदल आपल्या आरोग्यात मोठी क्रांती घडवून आणू शकतो. भाग 3. कामात मन कसे रमवायचे. लेखकाने या पुस्तकात फ्लो नावाची एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना मांडली आहे. तुम्ही कधी असे अनुभवले आहे का की तुम्ही एखादे आवडते काम करत आहात, जसे की चित्र काढणं, गाणी गाणं किंवा बागकाम करणं, आणि तुम्हाला वेळेचे भानच राहिले नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात इतके मग्न होता की तुम्हाला भूक, तहान किंवा आजूबाजूच्या जगाचा विसर पडतो, तेव्हा त्या अवस्थेला फ्लो म्हणतात. मानसशास्त्रज्ञ मिहली जिक्सेंट-मिहाली यांच्या मते फ्लो ही मानवी सुखाची सर्वोच्च अवस्था आहे. जेव्हा आपण फ्लोमध्ये असतो तेव्हा आपला मेंदू अधिक कार्यक्षम होतो आणि आपल्याला त्या कामातून अतोनात आनंद मिळतो. पण ही अवस्था प्राप्त कशी करायची? लेखकाने यासाठी काही मार्ग सांगितले आहेत. पहिले म्हणजे कामाचे स्वरूप असे असावे की ते खूप सोपेही नसावे, ज्यामुळे कंटाळा येईल, आणि खूप कठीणही नसावे, ज्यामुळे ताण येईल. ते आव्हानात्मक पण साध्य करण्यायोग्य असावे. फ्लो प्राप्त करण्यासाठी मल्टीटास्किंग पूर्णपणे थांबवावे लागते. आपण एकाच वेळी फोनवर बोलतो आणि कामही करतो. यामुळे आपल्या मेंदूची एकाग्रता भंग पावते आणि कामाचा दर्जा घसरतो. जपानमधील कारागीर, ज्यांना शकुनी म्हटले जाते, ते आपल्या कामात इतके पारंगत असतात कारण ते दिवसाचे अनेक तास फक्त एकाच कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करतात. आपल्या दैनंदिन जीवनात फ्लो शोधण्यासाठी 1. कामाची छोटी छोटी उद्दिष्टे ठेवा. 2. कामाच्या दरम्यान सर्व अडथळे, जसे की मोबाईल नोटिफिकेशन किंवा व्यर्थ चर्चा, टाळा. 3. कामाच्या निकालापेक्षा त्या प्रक्रियेचा आनंद घ्यायला शिका. जेव्हा तुम्ही फ्लोमध्ये असता तेव्हा काम हे ओझे वाटत नाही, तर तो एक आनंददायी अनुभव बनतो. ओकिनावामधील वृद्ध लोक त्यांच्या लहान लहान कामातही, जसे की चहा बनवणे किंवा झाडू मारणे, फ्लो शोधतात. यामुळेच ते वयाच्या 100व्या वर्षीही कंटाळा न येता सक्रिय राहू शकतात. भाग 4. सामाजिक संबंधांचे महत्त्व. मोई आणि भारतीय संदर्भ. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे हे आपण नेहमी ऐकतो, पण ओकिनावामध्ये हे प्रत्यक्षात जगले जाते. तिथे मोई नावाची एक अप्रतिम सामाजिक संस्था आहे. मोई म्हणजे अशा लोकांचा गट जो आयुष्यभर एकमेकांसोबत राहतो. हे लोक नियमितपणे एकत्र जमतात, गप्पा मारतात, चहा पितात आणि आपल्या जीवनातील सुखदुःख एकमेकांशी शेअर करतात. मोईचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोक केवळ गप्पा मारण्यासाठी एकत्र येत नाहीत, तर ते एकमेकांना आर्थिक मदतही करतात. जर एखाद्या सदस्याला पैशांची गरज पडली तर पूर्ण गट त्याला मदत करतो. यामुळे तिथल्या लोकांना भविष्याची किंवा एकटेपणाची चिंता राहत नाही. संशोधनानुसार एकटेपणा हा धूम्रपानापेक्षाही आरोग्यासाठी घातक आहे. ज्या लोकांकडे मित्र आणि प्रेमळ लोक आहेत त्यांचे आयुष्य अधिक प्रदीर्घ असते. आपल्या महाराष्ट्रातही अशीच काही उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. महिला जेव्हा बचत गटाच्या निमित्तानं एकत्र येतात तेव्हा त्या केवळ पैसे साठवत नाहीत, तर त्या एकमेकींच्या आधार बनतात. संध्याकाळी देवळात भजनासाठी जमणारे वृद्ध लोक जेव्हा एकत्र टाळ वाजवून गातात तेव्हा त्यांचा सगळा थकवा आणि चिंता दूर होते. ओकिनावामधील 100 पार केलेले लोक सांगतात की त्यांचे मित्रच त्यांचे खरे औषध आहेत.
आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुमच्या पाठीशी उभे राहणारे 4 लोक असतील तर तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता. त्यामुळे आजच तुमच्या जुन्या मित्रांना फोन करा, त्यांना भेटा आणि आपले नाते घट्ट करा. ही केवळ सामाजिक गरज नाही, तर तुमच्या आरोग्याची गुंतवणूक आहे. भाग 5. शरीर आणि मनाचा व्यायाम. रेडिओ टायसो आणि मोरिटा थेरपी. दीर्घायुष्यासाठी तुम्हाला खूप वजन उचलण्याची किंवा धावण्याची गरज नाही. ओकिनावामधील लोक सौम्य हालचालींवर, जेंटल मूव्हमेंटवरती विश्वास ठेवतात. तिथे रेडिओ तायसो नावाचा व्यायाम प्रकार खूप लोकप्रिय आहे. सकाळी रेडिओवर गाणे लागते आणि त्या गाण्याच्या तालावर संपूर्ण गाव एकत्र येऊन व्यायाम करते. हा व्यायाम शरीराच्या प्रत्येक सांध्याला हालचाल देतो आणि रक्तभिसरण सुधारतो. याशिवाय ते लोक दररोज चालतात, बागेत काम करतात आणि खाली जमिनीवर बसतात. जमिनीवर बसणे आणि उठणे हा एक नैसर्गिक व्यायाम आहे, ज्यामुळे पायाचे स्नायू मजबूत राहतात आणि वृद्धापकाळात पडण्याची भीती कमी होते. योगासन, ताईची आणि किगॉंग यांसारख्या पूर्व आशियाई पद्धतींचाही तिथे वापर केला जातो, जे केवळ शरीरालाच नाही तर मनालाही शांत करतात. मानसिक आरोग्यासाठी पुस्तकात मोरिटा थेरपीचा उल्लेख आहे. ही थेरपी सांगते की आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा नैराश्य आले असेल तर त्या भावनेला स्वीकार करा आणि तुमचे काम करत राहा. आपल्या भारतीय परंपरेतही सूर्यनमस्कार हा असाच एक सर्वांगीण व्यायाम आहे. दिवसातून फक्त 15 ते 20 मिनिटे सूर्यनमस्कार घातल्याने संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते. लेखकाच्या मते दीर्घायुष्यासाठी बसून राहणे बंद करणे सर्वात महत्त्वाचे आहे. दर 30 मिनिटांनी खुर्चीवरून उठून थोडे चालल्याने रक्तातील चरबी कमी होण्यास मदत होते. भाग 6. संकटातही स्थिर राहण्याची कला. रेझिलियन्स आणि वाबीसाबी. आयुष्य नेहमी सरळ चालत नाही, त्यात चढउतार येतातच. अशा वेळी तुटून न पडता पुन्हा उभे राहण्याच्या शक्तीला रेझिलियन्स म्हणतात. जपानी लोक मानतात की आपण फक्त संकटांशी लढू नये तर त्यातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडावे. याला लेखकाने अँटी फ्रॅजिलिटी म्हटले आहे. जसे एखाद्या खेळाडूचे स्नायू व्यायाम केल्यावर दुखतात पण नंतर अधिक मजबूत होतात, तसेच संकटे आपल्याला मानसिकदृष्ट्या प्रबळ बनवतात. इथे वाबी साबी ही संकल्पना येते. वाबी साबी म्हणजे अपूर्णतेमध्ये सौंदर्य शोधणे. जगात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते. एखादे जुने फुटलेले भांडे जेव्हा जपानी लोक सोन्याने सांधतात, ज्याला किनत्सुगी असं म्हणतात, तेव्हा ते भांडे आधीपेक्षा अधिक सुंदर दिसते. आपणही आपल्यातील उणिवांचा तिरस्कार करण्यापेक्षा त्यांचा स्वीकार करायला हवा. तसेच ते इचिगो इचिई या तत्वावर विश्वास ठेवतात, ज्याचा अर्थ आहे हा क्षण पुन्हा येणार नाही. आपण अनेकदा भविष्याची चिंता करत आजचा आनंद गमावतो. पण ओकिनावाचे लोक प्रत्येक भेटीला, प्रत्येक क्षणाला आयुष्यातील शेवटचा क्षण समजून त्याचा पूर्ण आनंद घेतात. यामुळे त्यांच्या आयुष्यातील ताणतणाव कमी होतो आणि ते शांत राहू शकतात. संकटावर मात करण्यासाठी लेखकाने दिलेले काही मंत्र. 1. नकारात्मक भावनांचे साक्षीदार बना, पण त्यांच्यात वाहून जाऊ नका. 2. जे तुमच्या नियंत्रणात नाही त्याची चिंता सोडा. स्टोइसिझमचा वापर. 3. आयुष्यातील लहान लहान आनंदांकडे लक्ष द्या, जसे की पहाटेचा सूर्योदय किंवा फुलांचा सुगंध. जेव्हा तुम्ही परिस्थिती स्वीकारता तेव्हा तुमचे अर्धे दुःख तिथेच संपते. ओकिनावाच्या लोकांनी महायुद्धाच्या झळा सोसल्या, अनेक वादळांचा सामना केला, पण त्यांनी कधीही आपला हसरा चेहरा आणि जगण्याची उमेद सोडली नाही. हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे खरं गुपित आहे. भाग 7. इकिगाईचे 10 सुवर्ण नियम आणि त्यांचे सखोल विश्लेषण. लेखकाने पुस्तकाच्या शेवटी 10 सोपे नियम दिले आहेत, जे आपल्यापैकी कोणीही पाळू शकतो. हे नियम म्हणजे ओकिनावाच्या शहाणपणाचे सार आहेत. 1. सक्रिय रहा, निवृत्त होऊ नका. आपल्याकडे निवृत्तीनंतर लोक बसून राहतात, पण जपानी लोक म्हणतात की जो माणूस काम करणे सोडतो तो जीवनाचा उद्देश हरवून बसतो. तुमची व्यावसायिक निवृत्ती झाली
तरी तुमच्या आवडीचे काम करत राहा. 2. घाई सोडा. घाई हे तणावाचे मुख्य कारण आहे. शांतपणे काम केल्याने कामाचा दर्जा सुधारतो आणि शरीराला थकवा कमी जाणवतो. हळू चालणारा माणूस लांबपर्यंत पोहोचतो, ही म्हण कायम लक्षात ठेवा. 3. 80% जेवणाचा नियम पाळा. मघाशी सांगितल्याप्रमाणे पोट थोडे रिकामे ठेवा. यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि तुमचे आरोग्य सुधारेल. 4. चांगल्या मित्रांच्या सहवासात राहा. मित्र हे मानसिक आरोग्याचे टॉनिक आहेत. त्यांच्याशी संवाद साधल्याने मन हलके होते. 5. व्यायामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे. आपल्या वयानुसार हलका व्यायाम दररोज करा. 6. हसत राहा. एक साधे हास्य तुमच्या आजूबाजूचे वातावरण बदलू शकते. हसण्यामुळे एंडॉर्फिन नावाचे आनंदी हार्मोन्स स्त्रवतात, जे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करतात. 7. निसर्गाशी नाते जोडा. आठवड्यातून किमान एकदा तरी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. बागेत जा, झाडांची निगा राखा किंवा फक्त गवतावर चाला. यामुळे मन शांत होते. 8. कृतज्ञता व्यक्त करा. आपल्याकडे जे आहे त्यासाठी देवाचे, निसर्गाचे किंवा लोकांचे आभार माना. कृतज्ञतेची भावना तुमच्या आयुष्यात अधिक आनंद घेऊन येते. 9. वर्तमानात जगा. भूतकाळातील चुकांवर रडणे आणि भविष्याची भीती बाळगणे सोडा. आजचा दिवस ही एक भेट आहे, तिचा पूर्ण वापर करा. 10. तुमच्या इकिगाईचे अनुसरण करा. तुमच्या आत एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला जगापेक्षा वेगळे बनवते. ती शोधा आणि तिला तुमचे जीवन अर्पण करा. या 10 नियमांचा जर आपण विचार केला तर ते पाळणे कठीण नाही. फक्त त्यासाठी हवी आहे ती आपली इच्छाशक्ती. मित्रांनो, इकिगाई हे केवळ एक पुस्तक नाही, तर तो आनंदी राहण्याचा एक मार्ग आहे. आपण सर्वजण अशा जगात राहतो जिथे पैशांच्या मागे धावताना आपण आपले आयुष्य जगायचेच विसरून जातो. पण ओकिनावाचे हे साधे लोक आपल्याला शिकवतात की खरा आनंद हा मोठ्या गोष्टीत नसून रोजच्या लहान लहान कृतीत असतो. आज आपण काय शिकलो? आपल्या जीवनाचा उद्देश इकिगाय शोधणे हेच आपल्या आनंदाचे रहस्य आहे. खाताना संयम राखणे, हाराहाची बू आरोग्यासाठी वरदान आहे. कामात मग्न होणे, फ्लो, आपल्याला मानसिक शांती देते. लोकांशी जोडलेले राहणे, मोई, आपल्याला दीर्घायुष्य देते. आणि सर्वात महत्त्वाचे, परिस्थिती स्वीकारून हसत राहणे आपल्याला संकटातून बाहेर काढते. कदाचित तुम्हाला तुमचा इकिगाई लगेच सापडणार नाही, पण तो शोधण्याचा प्रवास सुरू करणे हेच महत्त्वाचे आहे. स्वतःला विचारा, अशी कोणती गोष्ट आहे जी मला सकाळी आनंदाने उठायला भाग पडते? जर तुम्हाला उत्तर मिळाले तर समजून घ्या की तुम्ही यशाच्या पहिल्या पायरीवर आहात. तर तयार आहात? मग कमेंट करून लिहा की मी माझा इकिगाई नक्की शोधणार. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अधिक अर्थपूर्ण बनवण्याची ताकद तुमच्यात आहे. जपानी लोक म्हणतात त्याप्रमाणे, जोपर्यंत तुमच्याकडे एक ध्येय आहे तोपर्यंत तुम्ही तरुण आहात.